नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला या ब्लॉगमधून दाखवणार आहे की आमचं अलिबागमधलं घर कसं दिसतं बाहेरून. आतून मी तुम्हाला दाखवणार आहे, पण आमचं घराचं इंटिरियरचं काम केलेलं नाही आहे अजून, म्हणून विचार केला की आज तुम्हाला मी बाहेरून स्ट्रक्चर दाखवतो की कसं दिसतंय. जर ते जे लोक माझे नेहमी ब्लॉग बघतात त्यांना माहिती आहे, मी नेहमी घराच्या भोवती फिरत असते, गार्डन सुद्धा दाखवत असते, गार्डनमध्ये कोणती झाडं लावलेली आहेत ते सुद्धा मी दाखवत असते. तर 2-3 दिवस मला खूप सारे कमेंट येतात, तुम्ही अलिबागमध्ये कुठे राहता, तुमचं घर दाखवा. तर हळूहळू थोड्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईनच. तर आजच्या ब्लॉगमध्ये स्पेशल मी तुम्हाला दाखवणार आहे आमचं अलिबागमधलं घर, जे हे आहे, जे बाहेरून कसं दिसतं ते तुम्हाला दाखवणार आहे. प्लस मी गार्डन सुद्धा दाखवणार आहे, गार्डनमध्ये कोणती झाडं लावलेली आहेत आणि अजून कोणती लावायला हवी हे मला तुम्ही सांगणार आहात. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर ही आहे एंट्री आमच्या घराची. समोरून आमचं घर असं दिसतं आणि अजून खाली अंगणाचं काम करायचं आहे आम्हाला. घर आम्ही आत्ताच 2021ला सुरुवात केली, ती 22ला पूर्ण झालं आणि आता 2 वर्ष झाली आम्हाला, 2.5 इयर झालं. त्याच्यामुळे घराची जी कामं आहेत ती आम्ही हळूहळू करते, जसं आम्हाला जमते तसं. म्हणून घराचं आतलं काही काम केलं नाही आहे, इंटेरियर तर काहीच केलं नाही, बाहेरचं सुद्धा करायचं आहे आम्हाला. तर एंट्री काही ही आहे अशी, समोरून पायऱ्या वगैरे आहेत, थोडीशी ओटी ठेवलेली आहे, म्हणजे गावच्या घराला ओटी असते समोर एंट्री केल्यानंतर. आणि या साईडला तुम्हाला आमचं गार्डन दिसेल की गार्डनमध्ये खूप सारी मी फुलं झाडं लावलेली आहेत, फळं पण लावलेली आहेत, फळं झाडं, तर ते तुम्हाला दाखवणार आहे. तर पहिलंच हे मोठं झाड दिसते तुम्हाला, ह्याला पांढरा चाफा म्हणतात. मस्त हा रात्री उमलतो, पण याचा वास हलका एकदम छान येतो. पण ही पांढरी फुलं आणि ह्याच्यामध्ये कलम पण आहेत ना दुसरेवाले, हा कलमच आहे पण अजून लाल कलरचा सुद्धा येतो, पण पांढरा कलरचा छान वाटतो बघायला. आणि हे गेटच्या साईडलाच मी लावलेलं आहे की मस्त असं उमललेलं दिसतं. मोठ्याच्या मोठं झाड, ते खूप छोटं होतं, नर्सरी मधून आणलेलं होतं त्यावेळेला, पण आता ते खूप मोठे झाले, 2 फांद्या होते. हा, त्याचं खूप मोठे झाले. त्याच्यानंतर ही अशी ह्याची जास्वंदाची झाडं वगैरे आहेत लावलेली. आणि हा एक आंबा मी लावलेला आहे कोपऱ्यामध्ये, तो पण तोतापुरी लावलेला आहे. छोटंसं झाड आहे पण त्याला सुद्धा एक आंबा लागलेला आहे, तो खाली आहे, खूप मोठा आहे पण तो पण खाली आहे. आता त्याला डिस्टर्ब नाही करत आम्ही. एवढूच झाड आहे, त्याला 1 वर्ष झालंय पण लगेच त्याला आंबे लागले होते पण ते गळाले. पण एक आंबा जो आहे तो मोठा झालेला आहे. आणि त्याच्यानंतर हे लाल जास्वंद, आमच्याकडे जास्वंद तुम्हाला जास्त बघायला मिळतील कारण की गणपती वगैरे, हा, आणि गणपती बाप्पासाठी आपल्याला जास्वंदाचीच फुलं लागतात, म्हणून जास्वंदाचे सगळे कलर आम्ही आमच्या गार्डन मध्ये लावलेले आहेत. असं आहे. त्याच्यानंतर मोगरा आहे, थोडा उमललाय, तो आताच उमलतो, आताच बहर येतो ना त्याला, आताच बहर येतोय, असं आहे. थोडे आलेले आहेत. आणि हे आहे चिकूचं झाड, हे सुद्धा कलमच आहे, हा, आता बऱ्यापैकी मोठं झालंय ते. आणि हे सुद्धा परत पांढरं जास्वंद आहे. आणि हे जे आहे ते इन्सुलिनचं प्लांट आहे, ज्या लोकांना डायबिटीज आहे त्या लोकांनी या झाडाचं एक पान खाल्लं की त्यांची शुगर जी आहे, म्हणजे डेली एक पान खायचं, हा, की मेंटेन होते. हे आम्ही आमच्या आईसाठी आणलं होतं, का आईचं ऑपरेशन करायचं होतं तेव्हा तिची शुगर वाढली होती. मग आम्हाला त्रिच्या कलिग्सनी सजेस्ट केलं की हे प्लांट तुम्ही लावा आणि एक पान रोज खायचं, त्याच्याने शुगर जी आहे ती मेंटेन राहते. त्याच्यामुळे हे झाड लावलं आणि ज्यांना कोणाला लागतं तेव्हा आम्ही देतो, म्हणून आमच्या गार्डन मध्ये सुद्धा आम्ही लावून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे आहे ते पेरूचं झाड आहे, सुद्धा कलमच आहे पण त्याला खूप सारे पेरू लागले, छोटे बरेच आहेत. एक थोडाफार आता मोठा झालाय, हा बघा इथे मोठा होत आहे, तो खूप मोठा होतो. आणि हे छोटे आलेले आहेत. आणि सगळी जी झाडं आहेत ती आम्ही नर्सरी मधून आणलेली आहेत, कलमच आहेत ते, त्याच्यामुळे फळं लवकर देतात. तर हा एक आहे. त्याच्यानंतर हे सुद्धा नर्सरी मधूनच आणलेलं आपण, शोभेचं झाड आहे, असंच जरा असंच बहरतो, स्वस्तिकचं छोटंवालं आहे हे, मस्त आहे. आणि ही ओवीच्या आजीने आम्हाला वेल दिली होती, कसली रे फुलं येतात त्याला, कागड्याची, हा. आणि सीताफळ आहे पण ते हळूहळू वाढते, ते नवीन आली तो पानं त्याला, है ना. हे सीताफळ आणि हे सुद्धा असंच आम्ही लावलेलं आहे, तो पण पांढरा स्वस्तिक टाईप सारखंच आहे काहीतरी, पण वेगळी जात आहे त्याची. तर एवढ्यापर्यंतच लावलेलं आहे. इकडे अजून आम्हाला लावायचे. आणि ही अशीच बी टाकलेलं आहे, त्यामुळे ती आली आपला सदाफुली, रोज फुली, हा, पण ती मस्त वाटत बघायला म्हणून मी ठेवलीत, काढलीच नाही. बी पडलेलं होतं ती उमललीत, मला ठीक आहे, आलीत तर आलीत, त्यांना काढायचं नाही, पण ते दिसायला सुद्धा छान वाटतंय.
बघा कसे मंडळ वाढलेत. आणि ही इथे तुळस आहे जी आम्ही पॉट मध्ये ठेवले, ती आम्हाला इथे करायची आहे. हे तुळशीचं वृंदावन इथे करायचंय आम्हाला, आम्ही ते केलं नाहीये अजून. आणि इकडून जे आहे ही साईड जी बघू शकता ती मला खूप जास्त आवडते, कारण की या अँगलनी घर खूप छान दिसतो. आणि हे जे आहे ते किचन आहे इथे या भिंतीच्या इथे, त्याच्यामुळे असं अँगल आलाय तो. आणि ही एक विंडो आम्ही केली की त्या विंडोवर आम्हाला बसता येईल खाली, असं सेटअप टाइप केलंय, थोडंसं एक्सटेंड केलंय बाहेरच्या बाजूला. तुम्ही खालून बघू शकताय, म्हणजे बसता येईल विंडो, म्हणजे आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेलच. खिडकीवर बसून असं बघता येतं आपल्याला गार्डन, अशा प्रकारे केलेलं आहे. आणि इकडे आहे आमचं किचन पूर्ण, आणि मग पुढे गेल्यानंतर स्टोर रूम लागेल. आमचं जे घर आहे ते 2 बेडरूम, डायनिंग रूम आहे आणि स्टोर रूम आहे अशा प्रकारचं, आणि हॉल, अशा प्रकारे आमचं घर आहे आतलं, जे तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवीनच की आमचं घर आतून कसं दिसतंय. मी जस्ट ओव्हरऑल तुम्हाला बाहेरून दाखवलं की कसं दिसतंय ते. तर पाठीमागं जायचं का? हा चल जाऊया ना. थांब, दरवाजा उघडा आहे, बंद करून येते या. आणि हे आहे स्टोर रूम इथे. आणि इकडे आपण पाठीमागे आलो, इकडचं सगळं काम करायचंय खाली, अजून सिमेंटचं करायचं आहे. जस्ट आम्ही कंपाऊंड घातलं आणि इकडे सगळं ओपन आहे, मस्त निसर्ग बघतोय, तो डोंगर आहेत, पूर्ण ओपन आहे. संध्याकाळी मस्त हवा सुटते आणि सूर्योदय पण बघायला मिळतो आम्हाला आमच्याकडून. टेरेस वरून सूर्य उगवताना दिसतो, मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे आमच्या ब्लॉग मध्ये. पण थोड्या क्लिप्स मी तुम्हाला दाखवल्या असेल आधीच्या ब्लॉग मध्ये, पण पूर्ण असा सूर्योदय कसा होतो हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवे मी वरतून, टेरेस वरून. आणि इकडे आहे परत एकदा जास्वंद पिवळी. हे तोंडली झाड त्याने आता काढलं, त्याला कीड लागली होती म्हणून त्याने काढलं. आणि इकडे अशा 2 पाण्याच्या टाक्या ठेवल्यात. आमच्याकडे गावाकडे कधी कधी पाणी येतो, म्हणजे कधी कधी येत नाही, त्याच्यामुळे टाक्या सुट्टी असते, कधी कधी अशा टाक्या भरून ठेवाव्या लागतात आम्हाला पाणी असं. आणि त्याच्यानंतर हे आहे आमचं पपईचं झाड, ज्याने आम्हाला खूप सारे पपई दिलेले आहेत, आणि अजून सुद्धा त्याला लागलेले आहेत वरती, है ना. आणि एवढं गोड आहे ना, छान आहे. 2 आहेत, जिथे हात पकडलाय ना तिथून सुरुवात केली. इथून ते कट केलेले दिसत आहेत ना, तो हळूहळू मोठा होत गेला, पण खूप फळं दिलीत त्यांनी. थँक्यू. आणि हे आहे लिंबाचं झाड, पण त्याला अजून काही वाढ नाही होते, हळूहळू होती त्याची वाढ. आणि एक नारळ लावलाय, तो पण आम्ही एकदम इकडे पाठीमागेच लावलेला आहे, कारण की प्रीतला जास्त नारळ आवडत नाही घराच्या भोवती. जागा मोठी असेल वाढीसारखी तर ठीक आहे ना, कारण की त्याची मुळं जी आहेत ना ती घरामध्ये जातात, त्यामुळे ते नंतर प्रॉब्लेम होतो, तडा वगैरे पडतात भिंतीला, म्हणून त्याने एकच लावले कोपऱ्यात. आणि इकडे आमचा अननस आलेला आहे. आलाय का? आलाय मोठा होतोय बऱ्यापैकी हळूहळू. हा आहे अननस. आणि अशीच आपली जी झाडं नेहमीची असतात ती, ही अबोली आहे. आणि इकडे वांग्याची झाडं लावली. आणि ही स्पेस परत ओपन आहे, माझ्या घराच्या भोवती आपल्याला पूर्ण अशी फेरी मारता येते, गोल असा आहे. चला इकडून जाऊया. हे आहे तिकडे बेडरूम आमचे. गाडीवर पण मी सुद्धा आपल्या ह्याचं चॅनलचं इनिशियल नाव ठेवलेलं आहे, संगीता पाटील ब्लॉग्स, जे मला खूप आवडले. आम्ही जेव्हा अलिबागला गेलो होतो तेव्हा ते काम केलं. म्हणजे कुठेही गेलं तर आपल्या गाडीच्या पाठीमागे चॅनलचं नाव दिसतं. तर असं आहे पूर्ण घराच्या भोवती आपण पूर्ण फेरी मारलेली आहे. तर बाहेरून आमचं घर असं दिसतं. अजून खूप सारे काम करायचे आहेत. ते बोलतात ना घराचं काम कधीच संपत नाही, तसं आहे. मग जसं जसं आम्हाला जमेल तसं तसं हळूहळू करतो, है ना. येस. तर अशी होती आपल्या घरची बाहेरची टूर. आणि गवत पण मस्त वाढलं, तर मध्ये मध्ये दुसरं गवत आले ते काढायला पाहिजे आता त्याच्यासाठी आपण एक दिवस सुट्टी घेऊ आणि तयारी करू पूर्ण. ठीक आहे. तर तुम्हाला कसं वाटलं आमचं घर बाहेरून अलिबाग मधलं हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. एवढ्या उन्हामध्ये शूट करते. ऊन सकाळचे किती वाजले? सकाळचं कोवळं ऊन, 9:30 पावणे 10 झालेत काहीतरी, पण आता कडक ऊन लागतोय. 9 वाजेपर्यंत कोवळं असतं. हा, मी आता आलेले गार्डन मध्ये फुलं काढण्यासाठी, म्हणून विचार केला की चल फुलं काढताना मी पूर्ण फेरीच मारते, म्हणून विचार केला की हा ब्लॉग आपण शूट करूया आज, की आमचं घर कसं दिसतं बाहेरून म्हणून. तर आहे घराचं सगळं जे काय बोलतात ते स्ट्रक्चर जे आहे ते आम्ही दोघांनीच चॉईस केलेलं आहे, कसं कुठे काय असेल ते.
तेव्हा प्लॅन पण आम्हीच दिला होता है ना येस प्रीत आणि मी हो आमचे आर्किटेक्चर आहेत बघा आम्ही दोघांनीच सगळं केलेलं आहे